या पुण्य पावन भूमीमध्ये, या नगरीमध्ये शिवमहापुराणाची कथा आपण ऐकत आहात. देवादिदेव महादेव या शिवपुराणामध्ये रात्री सतीखंड, रुद्रसंहिता, प्रथम खंड आणि शिवपुराणाचा हा तृतीय खंड आहे. यामध्ये आपण रात्री देवादिदेव महादेव याची पहिली धर्मपत्नी सती हिनं दक्ष राजाच्या यज्ञामध्ये जाऊन आपला देहत्याग केला महाराज. आणि देहत्याग केल्यानंतर ज्या वेळेस ती मृत्यूच्या शयेवर होती, मृत्यू पाहू लागली, त्यावेळेस तिनं देवादिदेव महादेवाला अशी विनंती केली, देवा पुढच्याही जन्मामध्ये तूच पती मिळावा, अशी ज्यावेळेस प्रार्थना तिने केली आणि आपली जीवन यात्रा तिने संपवली. आणि नंतर आपण ऐकलं नारद आणि ब्रह्मदेवा दोघांचा संवाद आहे. देवादिदेव महादेव आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला. रात्री घाईघाईमध्ये वेळ नसल्यामुळे आपण पूर्वपीठिका त्याची आपण सांगू शकलो नाही. म्हणून या पावन नगरीमध्ये शिव महापुराण फलदायी, फलस्वरूप देवादिदेव महादेव श्रद्धेनं, भावनेनं या ठिकाणी त्याची कथा श्रवण केल्यानंतर फळ हे निश्चित देतो महाराज. शिवपुराणाच्या रूपानं सर्व महादेवाचा 13 जणाचा हा परिवार या ठिकाणी आहे. आणि जोपर्यंत त्याचं वास्तव्य आहे तोपर्यंत तो ग्राम असणारा, तो गाव असणारा, ते क्षेत्र असणारा हे शिवपुरी क्षेत्र समजल्या जातं. मग कुठंही देवादिदेव महादेव एखाद्या जंगलामध्ये, अरण्यामध्ये बसले, पर्वतावर बसले, तर त्या ठिकाणी शिवपुरीचं महात्म्य त्याला आलेलं आहे. संपूर्ण शिवपुराण पहा, सगळे पुराण पहा. जिथं जिथं देवादिदेव महादेव गेले तिथं आराधना त्याची झाली. त्या ठिकाणी लिंगाची स्थापना झाली. 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना होऊन जवळजवळ 33 उपलिंग स्थापन झाले. आणि त्याची वेगवेगळी महती यामध्ये सांगितलेली आहे. म्हणून लग्न विवाह संपन्न झाला. देवादिदेव महादेवाचा त्या दिवसाचा मुक्काम तिथं पडला महाराज. आणि पार्वतीला आता सासरी जाणार आहे. लग्न विवाह संपन्न झाला आणि झाल्यानंतर महर्षी नारद, ब्रह्मदेव सांगते झाले महर्षी नारदाला, मी तुला पहिला पार्वतीचा जन्म आणि विवाह इत्यादी भक्ती साधना वाढवणारं चरित्र संपूर्ण प्रतिपादन केलं. म्हणू लागलेले आहेत की तू ऐक, आता उत्तरेला पर्वताचा राजा हिमवंत आहे. मोठ्या नावाचा पर्वत आहे. आज त्याला हिमालय हे नाव आज आहे. पण पूर्वीचं पुराणाचं नाव असणारं हिमवंत होतं. महातेजस्वी, समृद्धशाली, रमणीय, नाना प्रकारच्या रत्नांनी भरलेला तो पर्वत पूर्व पश्चिम सागरात
पाय रोवून तो बसलेला तो पर्वत आहे. जोडू एवढा उंच आहे की ही पृथ्वी नव्हे तर या समुद्राची खोली मोजावी एवढा उंच तो पर्वत आहे. त्यावर नाना प्रकारचे वृक्ष आहेत. अनेक पशु पक्षी वास्तव्याला आहेत. बर्फाचे आगार आहेत, देखावे आहेत, सिद्ध मुनी आहेत, ऋषी आहेत, चारण आहेत आणि भगवान शिवाचा आश्रयदाता असणारा तो पर्वत, त्याची ती तपोभूमी आहे. जिथं शिव आराधना होते तिला तपोभूमी म्हटलेलं आहे. ज्या देवानं रामानं जिथं आराधना केली त्याला तपोभूमी म्हटलेलं आहे. कृष्णानं जिथं आराधना केली ज्या दैवतेची त्याला तपोभूमी असं म्हटलेलं आहे. म्हणून तपोभूमी आवडती. अत्यंत पुण्यशील असणारा तपस्या करणारे मोठमोठे ऋषी त्या ठिकाणी वास्तव्याला आहे. एकदा हिमवंताला लग्न करण्याची इच्छा झाली आणि त्यानं पितराकडे गेल्यास हिमवंतासाठी मागणी केली. महाराज, मैना त्याची ज्येष्ठ कन्या आहे, मुलगी आहे. त्या हिमवंताची मुलगी सुलक्षण आहे. सुलक्षण असल्यामुळं पितराने विचार केला, मुलगी उपवर झालेली आहे. मुलगी उपवर झाल्यानंतर आई वडिलाला तिची चिंता असते, काळजी असते महाराज. आणि चिंता असल्यामुळं त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं. मैना ही मानस कन्या होती. स्वदान ही दक्ष कन्या आहे. आणि ती दक्ष कन्या असल्यामुळं पूर्वी देवादिदेव महादेवाला तिनं वरून घेतलेलं होतं, पती होता. पण दक्षाच्या हट्टीपणामुळे तिला आपलं जीवन संपवावं लागलं महाराज. म्हणून त्यांनी श्वेत भगवानाला भेटण्यासाठी ते निघालेले आहेत. अंतकरण भरून आलेलं आहे महाराज. सर्व त्या ठिकाणी साधू संत महंत देवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. सर्वांनी उठून त्या ठिकाणी नमस्कार केला. सर्वांची ओळख झाली, परिचय झाला. आणि त्यांनी सांगितलं की आता आमची पार्वती ही लग्नासाठी तयार आहे. मग देवादिदेव असणारे सर्व ब्रह्मा आलेले आहेत, विष्णू आलेले आहेत, चंद्र आलेला आहे, इंद्र आलेला आहे, बृहस्पती आलेले आहेत, देवाचे गुरु सर्व त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि आदिशक्ती माता पार्वतीच्या लग्नाची चर्चा चालू झाली. हा प्रश्न महर्षी नारदाने ज्यावेळेस विचारला त्यावेळेस ब्रह्मदेव त्याला ही सर्व कथा पाठीमागची सांगू लागले. आणि नारदाला ब्रह्मदेव सांगत असताना मेनकेला, जी मेनका मैनाक म्हणतात किंवा मैन असं हे तिचं नाव आहे, ते घेऊन हिमवंताच्या घरी आलेले आहेत आणि विवाहाच्या गोष्टी बोलू लागले. आणि आनंद उत्सव त्या ठिकाणी त्यांनी साजरा केला. आणि हिमवंत आणि मैना संसार त्यांचा आनंदाचा होता महाराज. देवदेवता विष्णू सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत. प्रेमानं आदरानं त्याची त्यांनी पूजा केली आणि सांगितलं आज मी धन्य झालो आहे. का?
आज मुलीचं लग्नाचं सर्व काही विचार विनिमय झालेला आहे। देवादिदेव महादेव त्या ठिकाणी तिला पती मिळावा म्हणून तिचीही इच्छा होती, तिनेही खूप आराधना केलेली होती। म्हणून सर्व आनंद भरीत आहेत। जगज्जननी उमा दक्ष कन्या ती पूर्वी सती झालेली होती आणि आता हिमालयाच्या पोटाला पार्वतीने जन्म घेतला। पूर्वी दक्ष राजाच्या पोटी जन्म घेतलेला होता आणि आता हिमालयाच्या पोटी तिने जन्म घेतलेला आहे महाराज। आणि जन्म घेतल्यानंतर तिनं एवढी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली, महादेव पती भावा म्हणून हजारो वर्षापर्यंत तपश्चर्या केली महाराज। हर हर शंभो शंभो महादेवा हर हर शंभो महादेवा हर हर शंभो शंभो महादेवा हर हर शंभो महादेवा हर हर शंभो हर हर शंभो शंभो महादेवा 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 कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि हर हर शंभो शंभो महादेवा हर हर शंभो शंभो महादेवा हर हर शंभो महादेवा हर हर शंभो शंभो महादेवा कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी धळा मना कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुट धळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारे कारुण्य शंभो भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण हर हर शंभो शंभो महादेवा हर हर शंभो शंभो महादेवा हर शंभो शंभो महादेवा हर हर शंभो जय हो शंभो महादेवा हर हर शंभो शंभो महादेवा हर हर शंभो शंभो महादेवा हर हर शंभो शंभो महादेवा नमः पार्वती
तिनं आराधना केली आणि भगवान शिवाचं स्मरण आणि जप केलं महाराज. आणि जप झाल्याबरोबर देवादिदेव महादेव प्रसन्न झाले. 27 वर्षापर्यंत तिनं जप आराधना केली. त्या हिमालयाच्या कुशीमध्ये जाऊन तिनं दररोज असणारा देवादिदेव महादेवाची पूजा करायची, पिंड तयार करायचा, अष्टमीचा उपवास करायची, नवमीला पारणं फेडायची आणि गंगा किनारी मृतिका घेऊन विधिवत देवादिदेव महादेवाची पिंड तयार करायची आणि त्या पिंडीची पूजा करायची. आणि अशी अवस्था ती राणी असणारी व्रतस्थ राहत होती. 27 वर्षापर्यंत तिनं अशी पूजा केली. म्हणून त्याचे तप पाहून हरिप्रिया देवादिदेव महादेव ब्रह्मदेव विष्णू प्रसन्न झाले महाराज. आणि ती हरीची प्रिया बनली. आणि राज वैभवामध्ये तिचं जीवन होतं महाराज. आणि सर्वांचं त्या हिमकुशीमध्ये हिमालयामध्ये त्या मैनेचं दर्शन झालं. भक्तियुक्त अंतकरणाने दोन्ही हात जोडून तिनं नमस्कार केला. आई, मला आधी तुला डोळे भरून पाहू दे, अशी तिनं म्हटलं. सारखी एक नजर लावून ती पाहू लागलेली होती. मैनाकचं त्या मधुर भावनात्मक भाषणानं देवी ती अधिमाया शक्तीला अंतकरणामध्ये स्फुरण आलं महाराज. तिनं दोन्ही हात जोडले आणि तिनं त्या ठिकाणी हात जोडल्यानंतर महादेवा आदिमाया शक्तीचं त्या ठिकाणी जन्म झाला. आणि तू महामाया आहेस, जगतधारणी आहेस. हे चंडिके, तू आनंददायिनी आहेस, मनोवांछित इच्छा पूर्ण करणारी तू आहेस. म्हणून तिची स्तुती केली महाराज. हे जगजननी, कमल पुष्पान धारणानी, शोकनाशिनी, तुला नमस्कार असो. ब्रह्मविद्या आहेस तू, तुझी स्तुती मी काय करावी. हे माते, तुला माझा नमस्कार आहे. म्हणून माझ्यावर कृपा करतो. तू स्त्रियांची फार लाडकी आहेस, श्रीहरीची माया आहेस. हे जगजननी, हे आदिमाया शक्ती घननीळ, चातकाची तृष्णा भागवणारी तू माया आहेस. याप्रमाणे त्या महिनेनं आदिमाया पार्वतीची स्तुती केली महाराज. आणि स्तुती केल्यानंतर पुन्हा पूजन करण्यासाठी पुढे सरसावलेली आहे. आणि असं ऐकल्यानंतर ती जगदंबा, त्या जगदंबेचं भाषण मधुर, शैलेंद्र महिलेला मोठा आनंद झाला, मोठा संतुष्ट वाटलं महाराज. म्हणून आनंद झाला, तिचा जन्म झाला आणि मोठी झाली. लग्न ठरलं त्यावेळेस वा. आणि लग्न ठरल्यानंतर महादेवा बरोबर लग्नविधी संपन्न होणार आहे. म्हणून लग्नाच्या अगोदर जी प्रथा ही पूर्वीपासून चालत आलेली, लग्नाच्या अगोदर जे आपण विधिवत पूजा करतो, त्या पूजेला प्रारंभ केला हिमालयानं आणि ते मैनानं. त्या ठिकाणी पार्वतीचा जन्मकाळ सांगितलेला आहे. या ठिकाणी तिथी दिलेली आहे चैत्र मास शुद्ध नवमी
या तिथीला मृग नक्षत्र होतं आणि मध्यरात्रीच्या वेळेला या पार्वती मातेचा जन्म झालेला आहे. आणि जन्म झाल्यानंतर आदिमाया शक्ती आहे. ही सगळी वैकुंठामध्ये वार्ता गेली. विष्णूला कळालं, लक्ष्मीला कळालं, ब्रह्मदेवा त्या ठिकाणी कळालं, सावित्रीला कळालं. या पृथ्वी तलावर असणार देवादिदेव महादेवाच्या आदिशक्तीनं अवतार घेतलेला आहे. म्हणून त्या परिसरामध्ये तिची पूजासाठी सगळे देवदेवता त्या ठिकाणी जमा झाले महाराज. आणि मोठमोठ्यानं देवताची मांदियाळी जमली. सगळे देवदेवता जमले, यक्ष जमले, गंधर्व जमले, किन्नर जमले, ऋषी जमले, सगळे देव त्या ठिकाणी जमा झाले. हे गोंधळ हे वो जगदंबे गोंधळ, हे वो जगदंबे गोंधळ, हे वो जगदंबना गोंधळ, हे वो जगदंबे, हे वो जगदंबे गोंधळ, हे वो जगदंबे गोंधळ, हे वो जगदंबे गोंधळ, हे वो जगदंबे गोंधळ, हे वो जगदंबे. हे मुला पिता तू अंबे, तू अंबे, तू अंबे गोंधळ, हे वो जगदंबे गोंधळ, हे वो जगदंबे गोंधळ, हे वो जगदंबे, हे वो जगदंबे गोंधळ, हे वो जगदंबे गोंधळ, हे वो जगदंबे. शुक सनकादिक गोंधळी, गोंधळी, नाचताती सोहमेळी, सोहमेळी, एक भाव विसरोनी बळी, विसरोनी बळी, नाचती अंबे तुझे गोंधळी, तुझे गोंधळी, तुझे गोंधळी गोंधळ, हे वो जगदंबे 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 गोंधळ, हे वो जगदंबे. नमः पार्वती. शिव हर 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 महादेव, शिव हर हर महादेव, शिव हर हर महादेव. सर्व मंडळी जमलेली आहे. आणि ही आदी अंबा जन्माला आली आणि आदी मायेनं अवतार घेतला महाराज. सगळ्यांनी आनंद झाला आणि आशीर्वाद देण्यासाठी सगळे देव त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी आंबेच्या नावानं मोठी गर्जना त्यांनी उदग आंबे उद, उदग आंबे उद. अनंत निर्गुण, निर्गुण प्रकटली भवानी, निर्गुणा, निर्गुणा प्रकटली भवानी. महिषासुर, महिषासुर मर्दनाला कोणी, महिषासुर
वाजू लागलेले आहे. सर्व त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि सर्व आनंदानं वातावरण. जे लोक काही भिक्षुकाच्या रूपाने आलेले होते त्यांना दान धर्म त्या ठिकाणी केलेला आहे. आदिमाई शक्तीचा हा अवतार प्रगट झालेला आहे. देवाने स्तुती केली, हे जगदंबे, हे आंबे, ज्याच्यासाठी तुझा अवतार आहे त्याच्यासाठी तू आलीस. म्हणून पहिलं नाव तिला कालिका हे नाव ठेवण्यात आलं. म्हणून ब्रह्मदेव नारदाला सांगू लागले आणि ब्रह्मदेव भविष्य पाहण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून पर्वतेश्वरा, हे हिमवंता, तुझी मुलगी फार भाग्यवान आहे. भविष्य सांगू लागले महाराज. बऱ्याच माणसाला भविष्य प्रिय असतं. एखाद्या भविष्यकारानं सांगितलं तुमचं भाग्य उदयाला येणार आहे, तुमच्या पाठीमागे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक दोन संकटातून वाचला. माणसाला वाटतं खरंच काहीतरी झालेलं आहे, कोणी विश्वास त्या भविष्यावर असतो. ब्रह्मदेव भविष्य सांगू लागले महाराज. आणि ते भविष्य सांगत असताना आनंद वाटू लागला. भविष्य खूप सांगायचं आहे. हातावर बघून सांगायचं, पायावर बघून सांगायचं, भविष्याचे बरेच प्रकार आहे. आणि ते भविष्य पायाच्या बोटाचं भविष्य, हाताच्या बोटाचं भविष्य, हाताच्या रेषाचं भाग्य रेषा आहे, तुमची कुटुंबाची रेषा आहे, मुलाबाळाच्या हातावर रेषा आहे. पार्वतीचा हात त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने धरला आणि भविष्य सांगू लागले महाराज. मुलगी फार भाग्यवान आहे, पती सुखामध्ये पती परायण आहे, कुल नंदनीय आहे, पतिव्रत आहे आणि पतीची ती लाडकी होणार आहे. असं भविष्य सुलक्षण ब्रह्मदेवानं सांगितलं. हिमवंताला आनंद आला, वाटला की भविष्य सांगितलं कुणालाही आनंद वाटतो. म्हणून एक भाग्य रेषा चमत्कारिक आहे. ती भाग्य रेषा, तिचा अर्थ तिच्या पती साधा मानवाला समजणार नाही त्या भाग्य रेषेचा अर्थ. म्हणून ही आपली हातावरची जी रेषा ही भाग्य रेषा आहे. ही जी भाग्य रेषेचा अर्थ, जे चतुर भविष्यकार आहेत त्याला सर्व काही माहीत आहे. म्हणून ब्रह्मदेवानं वातीचा हात घेतला आणि पाहिलं तर भाग्य रेषा उत्तम दिसू लागली. ही रेषा या